ठाण्यात मासळी विकणाऱ्या परप्रांतीय मच्छीमारांना कोळी बांधवांसह मनसे पदाधिकाऱ्यांनी मारहाण करून उठाबशा काढण्याची शिक्षा दिल्याची घटना समोर आली आहे। परप्रांतीय मासळी विक्रेत्यांकडून स्थानिक भूमिपुत्रांच्या व्यवसायावर गदा येत असल्यानं स्थानिक कोळी बांधवांनी मनसेच्या मदतीनं हे पाऊल उचललंय। मराठी माणसाचा मुद्दा मनसे नेहमीच हाती घेत असून परप्रांतीयांच्या विरोधात आक्रमक भूमिका मनसेने घेतली। मराठी माणसांच्या हक्कांसाठी आमचा हा लढा सुरू असणार असून परप्रांतीयांना मासे विकू देणार नाही। या लोकांनी आपापल्या गावात जाऊन शेती करावी असं मत ठाणे मनसे शहराध्यक्ष सुशांत सूर्याराव यांनी व्यक्त केलं आहे। एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री परप्रांतीय आहेत म्हणून आपण आहोत असं वक्तव्य करत असताना दुसरीकडे त्यांच्याच ठाण्यात परप्रांतीयांना मारहाण आणि शिक्षा होणं कितपत योग्य आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय। हे बघा, आज गेल्या अनेक दिवसापासून आमच्याकडे हे कळवा मच्छीमार संघटना, कळवा बाजारामध्ये बसणाऱ्या महिला भगिनी असतील, खारेगावमधील मच्छी विकणाऱ्या कोळी महिला असतील, विटाव्यातल्या असतील, या सर्वजणी आमच्याकडे तक्रार घेऊन येत होत्या का मस्जिद बंदर येथून अनधिकृतरित्या फेरीवाले मच्छी डोक्यावर घेऊन येतात, टप घेऊन येतात आणि अशी घाणेरड्या प्रकारची मच्छी जी खाल्ल्यानंतर लोकांना अनेक आजार होऊ शकतात, कमीमध्ये विकतात, आमच्या धंद्यावर पोटापाण्यावर पाय मारतात। याची दखल घेऊन आज मनसेने तसेच स्थानिक आपले थोरटे साहेब असतील, TMC कळवा विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील थोरात साहेब यांचे बीटचे अधिकारी होते आणि या कोळी भगिनी आणि आमच्या मनसेचे सर्व पदाधिकारी आम्ही एकत्रितरित्या यांना आज इथे पकडलेलं आहे। यांची घाण जी मच्छी असते ही लोकांपर्यंत दाखवत आहेत। त्याच्याबरोबर हे आमच्याकडे येणाऱ्या कोळी ताई आहेत, त्यांनाही आवाहन केलं आहे का तुम्ही मार्केटमध्ये आपल्या दररोजच्या मच्छीचा एक रेट लावा। जी मच्छी स्वस्त आहे तिचा रेट म्हणजे सर्वच मच्छीचा रेट तुम्ही कमी असेल असं करा, कारण का अनेक नागरिक आमच्याकडे पण तक्रार करतात का ही जी मच्छी विकली जाते ही जाम महाग असते मार्केटमध्ये गेलं तर, परंतु लोकांना माझं हे सांगणं असेल का ती मच्छी जी महाग असते ती फ्रेश असते, ताजी असते, तुम्ही अशी कमीमध्ये मिळते म्हणून अशी मच्छी खाणार का? येथील स्थानिक जे भूमिपुत्र आहेत, कोळी बांधव आहेत, त्यांच्यावर कुठलाही अन्याय व्हायला नाही पाहिजे। त्यासाठी सन्माननीय राजसाहेब आणि मनसे सतत या महिलांच्या मागे सदैव पाठीशी राहू। आज आम्ही यांना उठाबशा काढायला लावल्यात, यांना सक्त ताकीद दिले, इथून पुढे दिसाल तर यांची खैर मनसेची आहे। त्याच्या व्यतिरिक्त ही सर्व मच्छी आज TMCच्या माध्यमातून एखाद्या नाल्यामध्ये डिस्ट्रॉय करण्यात येणार आहे। माझं तुम्हाला मार्फत एकच सांगणं असेल का स्थानिकांसाठी जेव्हा जेव्हा प्रश्न उभे राहतील तेव्हा मनसे खंबीर असेल। उसके बारे में भाग रहा था, पकड़ लिया, तभी मेरे को मारा। कितने लोग मिलके तुझे मारे? 2-3 आदमी मारा। 3 आदमी मारा। तो कहाँ से बेचने के लिए तू यहाँ पे आया था? मस्जिद बंदर से, थाना से। हाँ, मस्जिद बंदर से माल लेकर आया था, इधर कलवा में आया था बेचने के लिए, थोड़ा बेचा था, उधर गया था, उधर से वो लोग को देखा तभी मैं भाग रहा था, पकड़ लिया, मेरे को बहुत मारा। 3 आदमी मिलकर मारा। आपको मारा है? बहुत मारा? क्या मारा? 3 आदमी मारा। भाग रहा था ना तो पकड़ लिया था, तो मारा था मेरे को। वीडियो है? वीडियो नहीं है तो दिखाओ कितने लोग मारा? इधर इधर मारे। अच्छा, क्या तो बोल रहे थे? क्या बोल रहे थे? बोलो क्यों भागा? मैं बोला भागा तो मेरा मच्छी ले लेगा लोग, मेरा नुकसान हो जाएगा सर। भाग रहा था तो पकड़ के बहुत मारा मेरे को। तो मच्छी ताज़ा थी या बासी थी? मच्छी अच्छा था, जब धूप में रहता है तो उसका खराब हो जाता है। हाँ। धूप में रहता है तो मच्छी खराब हो जाएगा। तो आपका डॉक्यूमेंट मांग रहे थे, तो आपके पास डॉक्यूमेंट था या नहीं था? मेरे पास अभी नहीं है, घर पे है जगह। अच्छा, कहाँ के रहने वाले हो आप? झारखंड का रहने वाला, डॉक्यूमेंट सब है। अच्छा, नहीं रहेगा थोड़ी घूम। आप किधर के? मैं झारखंड का। नहीं, इधर किधर रहेगा? इधर थाना वक्त